तर त्यावेळी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। ही आमची जी उभी मूर्ती होती ती आम्ही तिला सिंहासनावर बसवलं। एक जण माऊलीचं वर्णन असं करत असतो ना की आमच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहतात आणि बसल्यानंतर मूर्तीने जे रूप घेतलं ते रूप आज जग प्रसिद्ध आहे। प्रत्येकाकडून आम्हाला ती पोचपावती मिळत असते माऊलीच्या मूर्तीबद्दल की आम्ही इकडे येतो, आम्हाला जिवंत स्वरूप वाटते माऊलीचं, आमच्या अंगावर शहारे उभे राहतात, आम्हाला इकडनं जावंसच वाटत नाही। माझं नाव मिलिंद मनोहर राणे, बालगोपाल नवरात्रोत्सव मंडळ 7 रस्त्याची माऊली या मंडळाचा मी अध्यक्ष आहे। आपलं मंडळ गेली 63 वर्ष कार्यरत असून मंडळ यावर्षी 63वा नवरात्रोत्सव साजरा करत आहे। मूर्तीचं जिवंत रूप पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून भाविक लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी नवरात्रोत्सवात येत असतात आणि हे मूर्तीचं रूप साकारण्यासाठी आपले कैलासवासी मूर्तिकार स्वर्गीय मूर्तिकार अमेय कांदळगावकर आणि विशाल शिंदे यांचं आम्हाला खूप मोलाचं सहकार्य गेली वर्षानुवर्ष लाभत आहे। आमची मूर्ती कशी वेगळी दिसावी यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात। त्यासाठी आमचे कार्यकर्ते मूर्तीला कुठला एक दागिना, कुठलं काय शृंगार मूर्तीचं कसं चांगलं दिसेल त्याच्या मागे आमचा अभ्यास चालू असतो आणि त्या सगळ्याचं एक मिळून एक स्वरूप। परत मूर्तीचं आपले साडी जे नेसवतात प्रकाश लहाणे ते सुद्धा प्रसिद्ध म्हणजे वेशभूषाकार आहेत मुंबईतले। आमची मूर्ती पहिली 6 फुटाची उभी मूर्ती होती। एक काळ असा आला, कोविड काळ आला मध्ये, त्यामुळे सगळ्यांचेच प्रॉब्लेम झाले होते। महाराष्ट्र शासनाने उत्सवांवर सुद्धा निर्बंध घातले होते। तर त्यावेळी शासनाचा एक निर्बंध असा होता की सार्वजनिक उत्सव तुम्ही 6 फुटाच्या आतमध्ये 4 फुटांमध्ये तुमची मूर्ती बसवायची आहे, मूर्त्या उंच नाही पाहिजे। त्यावेळी तो निर्बंध घातला गेला होता। तर आम्हाला माऊलीचा हा चेहरा भाविकांच्या मनामध्ये या चेहऱ्याने जागा केलेली होती। तर आम्हाला माऊलीचा चेहरा चेंज न करता 4 फुटामध्ये मूर्ती कशी बसवता येईल हा एक मोठा प्रश्न मंडळासमोर उभा झाला होता। तर त्यावेळी एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। ही आमची जी उभी मूर्ती होती ती आम्ही तिला सिंहासनावर बसवलं आणि बसल्यानंतर मूर्तीने जे रूप घेतलं ते रूप आज जग प्रसिद्ध आहे। तर मूर्तीचा साचा आमच्या स्वतःचा आहे, हा डाय, तर तो आम्ही एक तयार केला आणि ती मूर्ती आम्ही बसवली। तर त्यानंतर जे मूर्तीचं जे रूप आहे ते वर्षानुवर्ष वाढतच चालले, त्याची प्रसिद्धी। माऊली म्हणजे आमच्यासाठी एक भावना आहे आणि प्रत्येक जण जो पण येतो त्याच्या तोंडून जे आम्ही जे ऐकतो माऊलीच्या मूर्तीबद्दल ते मी तुम्हाला शब्दात सांगूच शकत नाही। प्रत्येक जण माऊलीचं वर्णन असं करत असतो ना की आमच्या अंगावर अक्षरशः काटे उभे राहतात। प्रत्येकाकडून आम्हाला ती पोचपावती मिळत असते माऊलीच्या मूर्तीबद्दल की आम्ही इकडे येतो, आम्हाला जिवंत स्वरूप वाटते माऊलीचं, आमच्या अंगावर शहारे उभे राहतात, आम्हाला इकडनं जावंसच वाटत नाही। एक सुद्धा असा राहणार नाही भाविक की त्याने असं काही म्हटलेलं नाहीये। तर ते खूप आमच्याकडे रिस्पॉन्स येत असतात आणि ते सगळं राखून ठेवणं हे आमच्यासाठी मोठं चॅलेंज आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही भाविकांचा पण तेवढाच आदर करत असतो। खूप मान्यवर व्यक्ती सुद्धा आपल्याकडे येत असतात, त्यांचा सुद्धा आम्ही पाहुणचार चांगल्या पद्धतीने करत असतो आणि भाविकांचं असं पण मत आहे की बाबा इथे आल्यावर एक वेगळंच वातावरण, आम्हाला एक वेगळीच एनर्जी येते मूर्तीसमोर उभं राहून। तर ते सगळं मेंटेन आम्ही ठेवत असतो, त्यामुळे वर्षानुवर्ष भाविकांची गर्दी वाढतच चालली।